जर केल्या असतील तर मी काही गोष्टी बोलेन, तुम्हाला कळल्या तर मला सांगा की कागदी घोड्यांना वारा सहन होत नाही आणि वादळाला भिडायचे असेल तर अस्सल घोड्याची गरज लागते. घोडा हा वाऱ्याच्या वेगाने धावू शकतो आणि ही सरकार घोड्याला सुद्धा घोडा लावू शकते. लक्षात ठेवा. या गोष्टींचा अर्थ जर कुणाला कळाला असेल तर मला सांगा. या बाहेरच्या गोष्टी आहेत माझ्या, ज्या मी इथं कधीही कुणालाही बोललेले नाही. दुसरा मुद्दा, ज्या लोकांना असं वाटतं की मी आजारी आहे आणि खेळू शकत नाही, त्यांनी माझा पहिला भांड्यांचा टास्क बघावा. दिव्या आजारपणावर नाही बोलली, मला बोलू द्या. आजारपणावर बोललीच नाही. बिग बॉस प्लीज तुम्ही मला सांगा, तुम्ही मला टाइम दिलाय का की सकाळीच मी झोपू शकते किंवा रात्रीचीच मी झोपू शकते किंवा मला जेव्हा वाटेल तेव्हा मी झोपू शकते. दुसरी गोष्ट, माझ्यासाठी एकदाही वाजलेलं नाही. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या शो मध्ये ज्याला मी भाऊ मानलेला आहे तो म्हणजे मी तापट आणि तो बापट. त्याने मला सांगितलंय नेहमी रात्रीची झोपत जा, झोपत जा, झोपत जा, झोपत जा, झोपत जा. त्याचं ऐकायचं की नाही ऐकायचं हा प्रश्न माझा आहे. मी तुझं ऐकणार नाही. मला नाही झोपायचं, मला झोप नाही येत. प्लीज मला बॉदर नको करू. माझी झोप मी बघेन. माझे जे प्रॉब्लेम आहेत ते बिग बॉस बघतील. याच्या आधी मी त्यांना बोलून आले की मला हे आहे. परत जर आजारपणावर काय बिग बॉस राकेश यांना आराम करायला सांगितला तेव्हा बिग बॉसनी अनाउन्समेंट केली होती. मी मागेही सांगितलं होतं, आता पुन्हा सांगतोय. बिग बॉसच्या नावावर, डॉक्टरांच्या नावावर आराम करायला सांगितलंय. हे खोटं खपवून घेतलं जाणार नाही. मी खोटं बोलत नाही. मला जे डॉक्टर तपासायला आले होते त्यांना एकदा कन्फर्म करा बिग बॉस जी. मी त्यांना 4 वेळा कन्फर्म केलं की मी लेटू शकते. दिव्या काही बोलत नाही. मी खोटं मान्य करू शकत नाही. आपण काय बोलला आहात हे इतर घरच्यांना विचारा. तन्वी